द्वंद्व कहाँ तक टाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए, तू भी वंशज है राणा का, फेंक जहाँ तक भाला जाए। जिस महाराणा प्रताप जी के भाले ने मुगलों के खिलाफ लड़कर नया इतिहास रचा था, वैसे ही उसी भाले को आदर्श मानकर जेएनयू का हर एक छात्र इस इलेक्शन में लेफ्ट को, इन मुगलों के पिल्लों को अपनी जगह दिखाएगा। भारत माता की जय, वंदे मातरम। नमस्कार मित्रांनो, JNU म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी हे नाव ऐकलं की आपल्याला साधारणतः आपल्या कानांना अशी सवय झालेली असते की भारत तेरे टुकडे होंगे, इंशाअल्लाह इंशाअल्लाह, किंवा जितने अफजल मारोगे घर घर से अफजल निकलेगा। आणि अशा घोषणांची सवय होता होता अचानक एक व्हायरल व्हिडिओ आपल्या समोर येतो आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी, एक विद्यार्थिनी म्हणत असते की काय म्हणत असते मी म्हणाले होते की अगर हर घर से अफजल निकलेगा, आप ये कहते हो, तो भारत के हर घर से छत्रपती शिवाजी महाराज का मावळा निकलेगा। आणि मग तेव्हा मी व्हिडिओ बघितला रे, तर ही तर शांभवी म्हणजे MH48 या चॅनलवर शांभवी याच्या आधीही 2-3 वेळा आलेली आहे आंतरराष्ट्रीय विषयांवर। एकदा मी तिची मुलाखत घेतलेली मागे, आय थिंक JNU मध्ये निवडणुका झाल्या होत्या तेव्हा एकदा तिने माझी मुलाखत घेतली होती, मी उझबेकिस्तानला जाऊन आलो तेव्हा। आणि त्यामुळे तसं ती काही नवीन नाहीये, पण या व्हिडिओमध्ये दिसणारी शांभवी एक म्हणजे शिवसेनेच्या भाषेत ज्याला रणरागिणी वगैरे म्हणतात तशा टाईपचं। तर हे नेमकं काय झालं होतं JNU मध्ये त्या दिवशी म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एक युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये अनेक स्टुडंट्सनी स्पीचेस दिले होते की JNU मध्ये काय बदललं पाहिजे, आणि मेजरली स्पीचेस JNU मधले स्पीचेस JNU मध्ये काय बदललं पाहिजे ह्यापेक्षा जगात काय बदललं पाहिजे हे असतात, कारण JNU मधले प्रॉब्लेम्स त्यांना शुल्लक वाटतात। पण जसं तू म्हणालास की सेव्ह गाझा, सेव्ह पॅलेस्टाईन, हे सगळे प्रॉब्लेम्स खूप मोठे वाटतात। आणि मग मागच्या काही UGBM बघितल्या तर त्यामध्ये डाव्यांकडून बऱ्याच वेळेला कॅओस क्रिएट करण्यात आला होता, आणि जो 2 वर्षापूर्वीचा मुद्दा होता की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान जो झाला होता JNU मध्ये, मी त्याच्याकडे येतो स्वतंत्रपणे। तर त्याच विषयावरती मला, कारण तिथे माझ्या मागे तू बघितलंस तर अगदी JNU-SUचं जे इलेक्टेड पॅनल आहे ते बसलं होतं, म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट। सो मला एक चान्स होता त्यांना जाब विचारायचा, त्यांच्या समोर त्यांना जाब विचारायचं, आणि तो मिळाला आणि मी फार स्पॉन्टॅनियसली जाऊन भाषण केलं आणि एक्सपेक्टेड नव्हतं ते इतकं व्हायरल। अशी कल्पना होती की हे एवढं व्हायरल होईल? नाही, अजिबात नाही। तुमच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंपर्यंत ते पोहोचलं आणि त्या सगळीकडे दाखवायला लागलं की बघा कसं JNU बदललंय। खरंय, नाही म्हणजे JNU बदललं तर आहे, यात काही प्रश्नच नाही की JNU ज्या पद्धतीने बदलत आहे, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ऑफकोर्स यात रोल आहे। मी फक्त एक भाषणामुळे मी व्हायरल झाले, पण तिथे काम करणारे अनेक जण आहेत आणि जे खूपच स्वतःला डेडिकेटेडली झोकून देऊन काम करतात। आणि माझ्या आधीची जी जनरेशन होती, अकॅडमिक जनरेशन मी म्हणते, की त्यांनी जे काम केलंय ते तर फारच प्रेरणादायी आहे। म्हणजे तेव्हा अगदी इलेक्शन कंटेस्ट करायचं तेव्हा पोस्टर लावायला लोक नसायचे, म्हणजे स्वतः कॅन्डिडेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जाऊन पोस्टर लावायचा। तर ह्यामुळे इथून आताचं जे JNU आहे त्यात फार मोठा बदल झालाय। म्हणजे ते मी भाषण जरी केलं असलं तरी त्यामागे अनेक जण आहेत, अनेक जण। हे भाषण करताना असं वाटलं नाही की हे झाल्यावर काहीतरी मारामारी होईल? कारण याच्या आधी JNU मध्ये जे फोटो व्हिडिओ बघितलेले की आईशी घोष का काहीतरी, डोक्याला एकदा या हाताला प्लास्टर, एकदा त्या हाताला प्लास्टर, म्हणजे सगळं जे झालं होतं खास करून CAA NRC आंदोलनाच्या वेळेला, CAA आंदोलनाच्या NRC त्यांनी जोडलेलं होतं। पण या बदलत्या काय, म्हणजे तू तेव्हा JNU मध्ये नव्हतीस, आता ते JNU मध्ये, पण याच्यात काय फरक पडलाय? नाही, मागची जी UGBM झाली होती, युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग, ती साधारण ऑक्टोबर च्या लास्ट वीक मध्ये 2024 ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ती झाली होती आणि ती बंद पाडण्यात आली होती. म्हणजे ती अभाविपच्या कार्यकर्त्यांनीच बंद पाडली. कशासाठी? त्यामध्ये एका लेफ्टचा एक स्पीकर होता, तो
प्रभू श्रीरामांना नीच म्हणाला, की प्रभू श्रीराम हे नीच होते. आणि मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन ती UGBM बंद पाडली. त्यातही माझा रोल होता. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचे IC इलेक्शन झाले. IC म्हणजे हो, त्यानंतर मी त्या निवडणुकीसाठी उभी राहिले होते. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते अगदी प्रत्येक ठिकाणी आता पाय रोवून उभे आहेत की तुम्ही आमच्या आदर्शांचा अपमान करू नाही शकत, आम्ही सहन करणार. पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान JNU मध्ये झाला होता आणि तेव्हा ती काहीतरी त्यांची तसबीर टाकून देण्यात आली होती. काय नेमकं घडलं होतं? 2 वर्षापूर्वी एक शिवजयंतीचा उत्सव साजरा केला होता. यापूर्वीपासून व्हायचा का हा नवीन? दरवर्षी होतो, असं नाहीये की नवीन काहीतरी सुरू केलं होतं. की JNU मध्ये म्हणजे ABVP आणि इतर जे नॅशनलिस्ट जे ग्रुप्स आहेत ते वर्षानुवर्ष करत असतात. तर त्यामुळे तो जो झाला होता म्हणजे शिवजयंतीचा आम्ही शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांच्याबद्दल भाषणं दिली होती लोकांनी आणि मग त्याला पुष्प अर्पण केली होती. आणि हा सगळा JNUSUचं जे ऑफिस असतं, स्टुडंट युनियनचं ऑफिस, तिथे हा कार्यक्रम झाला होता. आणि मग ती जी आपण तस्वीर होती ती लावून ठेवली होती JNUSUच्या ऑफिसमध्ये. आता JNUSUच्या ऑफिसमध्ये, स्टुडंट युनियनच्या ऑफिसमध्ये तेव्हा मार्क्सची तस्वीर होती, तेव्हा लेनिनची तस्वीर होती, स्टॅलिनची तस्वीर होती. पण शिवाजी महाराजांची जी तस्वीर होती त्याला काढून मग कचऱ्यात फेकण्यात आलं. कोणी केलं होतं हे? लेफ्टचा एक जी ऑर्गनायझेशन होती. आता JNU मध्ये लेफ्टच्या सुद्धा अनेक ऑर्गनायझेशन होती. हो, त्यामुळे पण इलेक्शनच्या वेळी त्या एकत्र येतात आणि दाखवायला असं म्हणतात की आम्ही वेगळे आहोत. तर त्याच एका ऑर्गनायझेशननी 100 फ्लावर ग्रुप नावाच्या एका ऑर्गनायझेशननी हे केलं होतं. पण आता तू म्हणतेस की त्याच JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अध्यसन केंद्र सुरू होत आहे आणि ज्या लोकांनी, ज्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला होता तेच विद्यार्थी आता त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतायत वगैरे. काय नेमकं आहे? तो एक वेगळा विषय आहे की म्हणजे माझा असा विरोध नाहीये की कोणी विचार बदलत असतील स्वतःचे तर यू आर मोस्ट वेलकम. बट तुम्ही कधीही शिवजयंतीचा उत्सव साजरा केला नाहीत आणि मग तुम्ही पुढे येऊन जर सगळीकडे ऍक्टिव्हली भाग घेत असाल किंवा जेव्हा तो इन्सिडेंट झाला तेव्हा तुमची भूमिका काहीही नव्हती, तेव्हा तुम्ही कधीही स्ट्रॉंगली पुढे नाही आलात. शिवाजी महाराजांचा अपमान झाला, त्यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यात टाकला, तेव्हा तुम्ही त्याच्याविरुद्ध निषेधाचा एकही सूर नाही काढला नाही आणि तुम्ही लेफ्टला कंडेमही नाही केलं, काहीही नाही केलं. आणि मग आता जेव्हा अध्यसन केंद्र सुरू होतंय तेव्हा मग तुम्ही जर महाराजांचे पाईक होत असाल तर त्यात कुठेतरी इश्यू आहे. कुठेतरी महाराजांचं पाईक होण्यापेक्षा जे इतिहासाचं विकृतीकरण जे सध्या सगळीकडे करण्याचा प्रयत्न केला जातोय की मग त्याच्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुसंख्य मुस्लिम सैनिक कसे होते किंवा मग त्यांचं स्वराज्य होतं ते धर्माच्या नावावर किंवा त्याच्यामध्ये हिंदू धर्माशी अस्मितेशी त्याचा काही संबंध नाही असं करण्यासाठी याच महाराष्ट्र शासनाच्या अध्यसन केंद्राचा वापर करायचा. हे पण डाव्यांची पद्धतच राहिलेली आहे की कॅप्चर करायचं इन्स्टिट्यूशन आणि त्याच्यावर. ऍब्सोल्युटली. पण ही गोष्ट JNU मध्ये म्हणजे आता होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे की होऊ नये ही इच्छा आहे आणि होणार नाही. कार्यक्रम पुढे ढकलला महाराष्ट्र सरकारने. हो, महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रमही पुढे ढकलला आणि मराठी भाषेला अभिजात भाषा आहे, तिला तिचा दर्जा मिळालाच पाहिजे. आणि JNU सारख्या ठिकाणी जर एक मराठी भाषा अध्यसन केंद्र असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्ट्रॅटेजिक स्टडी सेंटर असू दे, हे जर सुरू होत असेल ना तर महाराष्ट्रातली मुलं सुद्धा JNU मध्ये अनेक येतील. कारण का की कसं जो मेन जे रेफरन्सेस आहेत किंवा जे मेन लिटरेचर आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर ते मोडीमध्ये आहे किंवा मराठीमध्ये आहे. आणि जर इतर मुलांना ते शिकायचं असेल तर त्यांनी ऑफकोर्स मोडी आणि मराठी शिकलंही जाईल. बाकीच्या प्रांतातली लोक आपली भाषा शिकतील पण मराठी विद्यार्थ्यांना कुठेतरी जास्त वाव मिळेल. आणि म्हणून तू जेव्हा JNU मध्ये गेलीस तेव्हा एक म्हणजे अर्थात आपण जेव्हा अशा विद्यापीठात जातो तेव्हा आपण मराठी म्हणून किंवा म्हणजे हे बातम्यांच्या मध्ये बघताना ठीक आहे
पण आपण काहीतरी शिकायला जातो. पण तू हो. जेव्हा गेलीस तरी एक मराठी भाषिक विद्यार्थी म्हणून काय परिस्थिती तुला वाटली? म्हणजे किती मराठी भाषिक विद्यार्थी JNU मध्ये? 5-1 महिने तर कोणीच भेटलं नाही मराठी भाषिक कोणीच भेटलं नाही? हो हो. मग त्यानंतर मग हळूहळू मुलं भेटायला लागली. म्हणजे चालताना रस्त्यात अजून सुद्धा असं वाटतं की रस्त्यात जर मी चालत असेल आणि कुठून तरी मला मराठी ऐकू आलं JNU, तर मी स्वतःहून जाते, अरे तू मराठी आहेस का, कुठून आहेस, काय चाललंय. सो ते जे कन्व्हर्सेशन असतं ते अतिशय आनंददायक असतं, आनंद देणारं असतं. पण तेच जर तुम्ही काय म्हणतात ना, पूर्वांचल मधली विद्यार्थी संख्या JNU मध्ये खूप जास्त आहे आणि त्या कारण तिथे आधीपासूनच एनकरेज केलं जातं विद्यापीठ नाही. पण तरी किती असतील? म्हणजे 4000 विद्यार्थी आहेत JNU मध्ये, किती आहेत साधारण? JNU मध्ये 8,000 विद्यार्थी 8,000 आणि मराठी तर अगदी 150 विद्यार्थी असतील. म्हणजे किती झाले? 2% पण नाही? 2% नाही, 10% तरी असायला, असं नाही लोकसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाटणी व्हायला पाहिजे. यायला हवेत JNU मध्ये मराठी मुलं खूप यायला हवेत आणि आता येत आहेत. पण याच्यातही म्हणजे आपल्या विचारांची आहेत का डाव्या विचारांची आहेत का, असं काही? डाव्या विचारांची जास्त आहेत मराठी विद्यार्थी. पण अशी कुठले मोठ्या विद्यार्थी संघटना JNU मध्ये काय सांगशील? म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपल्याला माहिती आहे, त्यानंतर SFI आहे, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया. आयसा इज द, म्हणजे लेफ्ट मध्ये सध्या आयसा इज अ डॉमिनेटिंग बॉडी. पण मला नाही वाटत. कन्हैया कुमारची एक सहकारी होती ना, शेला रशीद. मला सांगायचा मुद्दा हा की शेला रशीदची एक मी मुलाखत बघितली आणि ती म्हणते की आम्ही मध्यममार्गी स्टुडंट ऑर्गनायझेशन. ती म्हणली काय तुम्ही तर डावे आहेत? नाही, आमच्या पलीकडे आणखीन 4 डाव्या संघटना आहेत. अशा किती डाव्या संघटना आहेत नेमक्या? खूप, म्हणजे ऑन रजिस्टर स्टुडंट युनियन्स आय गेस 18 ते 22 अशा. 8,000 विद्यार्थ्यांच्यात 18 ते 22 म्हणजे एकेकाच्या किती आले? 400. आयसा आहे, डाव्यांच्या संघटना ज्या डॉमिनेटिंग आहेत त्या आयसा, SFI, DSF आणि AISF. पण काय फरक असतो त्यांच्यात? त्यांच्यामध्ये तात्विक फरक असतात आणि हे फक्त म्हणायला असतं. म्हणजे एक मार्क्सला म्हणतो, एक लेनिनला म्हणतो, एक स्टॅलिनला म्हणतो, संपलेल्या विचारधारांचं सगळे. हो. तर हे तात्विक फरक म्हणजे उजव्या विचारसरणीची फक्त उजव्या नाही म्हणता येणार, पण तरी एक राष्ट्रवादी विचारांची फक्त अभाविप. हो, म्हणजे अभाविप विरुद्ध हे सगळे असतात. म्हणजे कोणतंही इलेक्शन, बाकी कुठली दुसरी काही म्हणजे विद्यार्थी सेना किंवा युवा सेना वगैरे महाराष्ट्रात बाकी कोणी नाही गेले? म्हणजे ठीक आहे, त्यांच्यासाठी JNU एक बापसा म्हणून स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे. बापसा म्हणजे बिरसा आंबेडकर फुले शाफुआचं राष्ट्रीय आवृत्ती बापसा. पण त्यात मराठी मुलं बरीच आहेत. पण ती सगळी डाव्या विचारांची किंवा अशा असतात का? असं काही डाव्या विचारांची असं नाही म्हणू शकत. आयडेंटिटी त्यांना स्वतःची महत्वाची असते. पण आता त्याचाही एक मोठा इश्यू चालू आहे की मध्ये त्यांनी एक नारा दिला होता, तिलक तराजू और तलवार इनको मारो जूतेच्या. म्हणजे इट्स अ व्हेरी कास्टिस्ट नारा. तर हे जे रिव्हर्स कास्टिझम आहे तेही कुठेतरी थांबलं. त्याच मायावतींनी नंतर हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश. सुरुवातीला मायावतींचीच घोषणा होती. पण हे जे सगळे विद्यार्थी JNU मध्ये शिकतात म्हणजे मराठी भाषिक, त्याच्यातले मुख्यतः कोणते विषय शिकतात? म्हणजे तू जसं इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्यातही सेंट्रल एशियन स्टडीज, त्याच्यामध्ये तू PhD करते, असे त्यांचे अभ्यासाचे विषय कुठले असतात? ह्युमॅनिटीज मध्येच युजली पॉलिटिकली ऍक्टिव्ह विद्यार्थी जे असतात ते त्यांचा बॅकग्राऊंड जनरली ह्युमॅनिटीजचाच असतो. कारण सोशल प्रश्न असू दे किंवा हिस्ट्री असू दे, ह्याबद्दल कुठेतरी तुम्हाला काय म्हणतात, एक कळवळा असतो मनात की आपल्याला हे विषय बदलले पाहिजे, जग बदललं पाहिजे. सो बॅकग्राऊंड मेजरली ह्युमॅनिटीजचाच असतो सगळ्यांचा. पण तू जेव्हा JNU मध्ये गेलीस, म्हणजे तू मुंबई विद्यापीठात होतीस, इंटरनॅशनल रिलेशन शिकायची, म्हणजे तेव्हापासून मी तुला ओळखतो. पण त्याच्यात काही तुला बदल जाणवला का? कारण म्हणजे मी जेव्हा JNU मध्ये गेलेलो, म्हणजे एकाने मी थोडंसं होस्टाईल, म्हणजे काय म्हणतात की इथे जाऊन काय आपल्या डोळ्यात पडेल अशाने गेलेलो. पण तिकडे गेल्यावर एक असं एक चांगलं वाटतं. म्हणजे काय म्हणतात, एक म्हणजे तुम्ही जेव्हा अर्थात विशित असता कदाचित तेव्हा तुम्हाला असं काहीतरी जग बदलण्याची तळमळ असते आणि सगळे विद्यार्थी तुमच्या विचारांचे, विरोधी विचारांचे, आणि मग काहीतरी कोणीतरी आंदोलन करत असतं, कोणतरी गाणी म्हणत असतं, तिथे बॅनर्स लावलेले असतात. तर या सगळ्या वातावरणात म्हणजे मुंबई आणि दिल्ली किंवा मुंबई विद्यापीठ आणि JNU याच्यामध्ये तुला काय फरक जाणवला? प्रचंड फरक आहे. कारण मुंबई विद्यापीठात इलेक्शन्स होत नाहीत. JNUचं सगळं राजकारण हे इलेक्शन्सच्या अवतीभोवती फिरणारं आहे की दरवर्षी स्टुडंट युनियनची इलेक्शन्स होतात
आणि त्या इलेक्शनसाठी वर्षभर अनेक मुद्दे उचलले जातात, मग तो इंटरनॅशनल विषय असू दे किंवा JNU मधल्या स्टुडंटचा विषय असू दे. तर हा फरक मुंबई विद्यापीठात आणि JNU मध्ये आहे. पण लोकांना प्रश्न पडतो की लोक तिथे मुलं अभ्यास करतात का आंदोलनच करतात किंवा असं सारखं राजकीय कॅनव्हासिंग, म्हणजे ती काही चुकीची गोष्ट नाही. म्हणजे JNU एका प्रकारे अनेक वर्ष, आता कदाचित थोडंसं कमी झालं असेल, पण देशातले प्रमुख राजकीय विद्यार्थी चळवळीतले नेते, पत्रकार, म्हणजे NDTV तर सगळी JNUच्याच लोकांनी भरलेली तेव्हा, जुनी NDTV होतं तेव्हा, किंवा असे जे सगळ्या संस्था महत्वाचे आपले डिप्लोमॅट्स आहेत ते JNU मधले आहेत. आणि पण लोकांना प्रश्न पडतो की हे नेमकं होतं कसं, म्हणजे स्टडी आणि प्रोटेस्ट बॅलन्स. लोकांना समजवताना असंच समजवते की तुम्ही एम्स मध्ये जाता किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये जाता, तर तिथे तुम्हाला मेडिकल शिकणारे विद्यार्थी प्रॅक्टिकल सर्जरी करताना आढळतात. मग आम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास करतो, आम्ही का पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही आंदोलन म्हणून करता की, पण मग नंतर त्याचा वापर प्रॅक्टिकल, पण मग त्याच्यातनं जे पूर्वी नेता होण्याची जी प्रक्रिया असायची अजूनही ती तेवढ्याच संख्येने राजकारणात वगैरे लोक बाहेर पडतात. लोकांना अँबिशन्स आहेत, थोडं कमी झालं मध्ये. नाही, JNU मध्ये अँबिशन्स आहेत. अँबिशन्स काय वाईट नाही, पण जे एक JNUचं खूप मोठं प्रॉडक्ट राजकारणात आपण बघितलं, कन्हैया कुमार, तो डायरेक्ट उठला की, म्हणजे राहुल गांधींना पण त्याचं आकर्षण वाटलं नाही म्हणून त्यांनी त्याला काँग्रेसमध्ये घेतलं. पण पॉलिटिकली कन्हैया कुमार असू दे, आयशी घोष असू दे, आयशी घोष सुद्धा बेंगॉलमध्ये कम्युनिस्ट पार्टीकडून इलेक्शन्स लढली, पण कम्युनिस्ट पार्टी आता संपुष्टात आल्यासारखी. म्हणून म्हटलं की आताच्या राजकारणात, कारण ते दुनियादारी चित्रपटात म्हणजे तिथले जे सगळे विद्यार्थी जीवन, त्यातले संघर्ष, त्यातली मैत्री. नाही, JNU मधून बाहेर येणं खूप गरजेचं आहे, कारण JNU मधलं पॉलिटिक्स फार लिमिटेड आहे. बाहेरच्या जगातलं पॉलिटिक्स फार मोठं आहे. तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये जेव्हा जाता तेव्हा तिथे होणारं जे राजकारण आहे ते JNU पेक्षा 10 पटीचं मोठं असतं. प्रॉब्लेम्स मोठे असतात, तुमचा आवाका मोठा असतो. JNU म्हणजे एक गाव आहे, म्हणजे एक मुंबई विद्यापीठाचा बुडबुडा, त्याच्यावर मोठ्या बुडबुड्यात तुम्ही जाता, पण तरी तो बुडबुडाच आहे, मोठा बुडबुडाच आहे. खरंय. आणि मी तर म्हणजे JNU आमचं एक छान गाव आहे आणि त्या गावामध्ये 8,000 लोकसंख्या आहे आणि ते जे सगळे विषय आहेत ते त्या गावाशी रिलेटेड. हा प्रश्न पडतो की JNU मध्ये असे वयाच्या 40शीतले 50शीतले पण विद्यार्थी असतात? खरंच असतात, म्हणजे काही जण ज्यांच्या एंट्रन्स खूप लेट क्लिअर होतात तर ते असतात. पण मी आता एक ट्रेंड हेही बघते की JNU मधली मुलं असं कोणी दिसलं की तेच सार्कॅस्टिकली कमेंट करतात. त्यामुळे तो जो विचार आहे की JNU मध्ये फारच मोठे विद्यार्थी शिकत असतात, तर एक त्याला कारण असं आहे की एंट्रन्स एक्झाम क्लिअर करून, इंटरव्ह्यू क्लिअर करून सिलेक्ट होणं ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. तर अगदी सगळेच जण लगेच मास्टर्स झाल्या सिलेक्ट नाही होत. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष ही लोक घेतात आणि मग सिलेक्ट होतात. मग इनोव्हेटेमध्ये कुठेतरी नोकरी करतात आणि मग जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा मग फुल टाइम PhD जॉईन. पण सिलेक्ट झालेल्या प्रत्येकाला हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे सगळं असतं आहे. एका एज लिमिट आहे हॉस्टेलसाठी सुद्धा. आय थिंक 32 का असं काहीतरी एज आहे की त्याच्यानंतर यू कांट स्टे इन हॉस्टेल, म्हणजे त्यानंतर तुम्हाला हॉस्टेल मिळू नाही शकत. पण इलिगली खूप स्टुडंट्स राहतात JNU हॉस्टेल्समध्ये. हा JNU मधला खूप मोठी समस्या आहे की जे इलिगल स्टुडंटचं, कारण JNU मध्ये हॉस्टेल्स फ्री आहेत. फ्री म्हणजे येणं जाणं फ्री आहे, मॉनिटरी ऑब्विसली वी पे, पण येणं जाणं फ्री असल्यामुळे, लिबरेटेड असल्यामुळे अनेक जण, आता मी राहते, माझं कोणतरी मैत्रीण आली, म्हणजे गर्ल्स हॉस्टेलमध्ये ऑब्विसली मुलीच येऊ शकतात, माझी बहीण आली, ती दिल्लीत काहीतरी कोर्स करते, मग राहिली 6 महिने. सो असं फार होतं JNU मध्ये. पण मग मला प्रश्न पडतो, म्हणजे आता आपण हे बोलत असताना आत्ताच कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे की तिथे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यावर जे लोक हमास समर्थक आहेत किंवा ज्यांनी तिथे हिंसक आंदोलनं केली, आणि त्याच्यात एक भारतीय विद्यार्थिनी आहे, आणि आता तिचं कौतुक होतंय की तिने स्वतःलाच डिपोर्ट करून घेतलं वगैरे, म्हणजे ती कशी कॅनडाला, म्हणजे कशी तिने सुटका करून घेतली ट्रम्प सरकारच्या तावडीतून. पण असं तू JNU मध्ये बघतेस का की राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेले विद्यार्थी जेव्हा शिकायला येतात आणि या सगळ्या म्हणजे काय म्हणतात डाव्या चळवळींच्या प्रभावाखाली येऊन किंवा अगदी विद्यार्थी परिषद चळवळीखाली येऊन राजकारणात येतात आणि मग एक त्यांचं जीवन बदलून जातं, असं तू बघतेस का नेहमी त्याच्यात, का असं काही फार होतं? डाव्यांच्या चळवळीमध्ये मी फार काही बोलू नाही शकत, कारण आय हॅवंट एक्सपिरियन्स दॅट साईड. आणि
ऑब्विसली, कारण डाव्या संघटनांची अशी मोठी पॉलिटिकल पार्टी नसल्यामुळे तेवढं मोठं बॅकिंग नाहीये. आणि काँग्रेस गव्हर्नमेंट होतं तोपर्यंत अटलिस्ट अकॅडमिक्स असू दे किंवा मीडिया असू दे, ह्यामध्ये डाव्या विचारांना संधी होती. आता ही म्हणजे गव्हर्नमेंट पार्शल आहे असं नाही मी म्हणणार, पण आता कुठेतरी चेंज येतोय. आता कुठेतरी राष्ट्रवादी विचार रुजतायत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा, म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी 60 ओलांडलेल्या माणसांपर्यंत त्यांना हेच राष्ट्रवादी विचार स्फुरतायत. हे महत्वाचं आहे. हा 2014 नंतर चेंज झालाय. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं म्हणालं असतं बॅकिंग ऑब्विसली सॉलिड असतं आणि तुम्हाला गरज लागली तर संघटना असते तुमच्या मागे. आणि हा अनुभव प्रत्येकाला येतो, म्हणजे जो कार्यकर्ता. पण हा प्रश्न मला नेहमी पडतो, ठीक आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काही भाजपाची विद्यार्थी चळवळ नाहीये, ती स्वतंत्र आहे. जरी भाजपातले अनेक नेते विद्यार्थी परिषदेत आले असले तरी लोकांना हा प्रश्न पडतो की मोदी सरकार स्थापन झाल्यावर अगदी नागालँड आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं, पण JNU मध्ये अजून विद्यार्थी परिषदेला म्हणावं तसं नाही मिळालंय. बघू का नाही मिळालं. बऱ्याच गोष्टी आहेत तिथे, बऱ्याच फॉल्ट लाईन्स आहेत JNU मधल्या म्हणू शकते. म्हणजे ऍडमिशन घेतानाच बायस केला जातो का? ऍडमिशन घेताना नाही, पण आता बॅचलर्सची मुलं जी असतील किंवा इतर जी मुलं असतील ती फार फॅसिनेट होऊन डाव्या विचारांनी ती फार फॅसिनेट होतात आणि काय म्हणतात ना, त्यामुळे कुठे ना कुठेतरी ती त्या विचारसरणीशी स्वतःला रिलेट करू शकतात. आणि डाव्यांचं एक काय म्हणतात ना, एक हे असतं की ते दाखवताना स्वतःला फार मॉडर्न, लिबरेट आणि कूल दाखवतात की अरे आम्ही पण तुमच्याच जनरेशन मधले आहोत. आपण कुठेतरी मागे पडतो. ती जनरेशन गॅप कमी करण्यात आपण कुठेतरी मागे पडतो. कारण आता डावे असं की त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे आणि बाकीचे उजव्या विचारसरणीचे लोक हे सगळे भांडवलशाहीच्या सनातनी विचारांचे आणि अशा याचे आहेत. ठीक आहे, त्या वेळेत ते अपील होत असेल. मुलींचं, आता मी मुलींशी माझं जेव्हा इलेक्शन कॅम्पेनिंग सुरू होतं, तुला कम्युनिस्ट मुलींनी मतं दिली असं तू म्हणलीस, तर तेव्हा मी अनेक मुलींशी बोलले, तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते ते खूप छोटे म्हणजे अतिशय छोटे. हॉस्टेलमध्ये काय कोणत्या तरी मुलांनी तिला, आणि JNU मध्ये हेही आहे की भांडण झालं तर तुम्ही अगदी एखाद्या मुलीला पागल, वेडा वगैरे असं जरी म्हणालात तरी इट्स अब्यूज. म्हणजे ती सेन्सिटिव्हिटी JNU मध्ये खूप आहे की आपल्याला कोण काय बोलतंय, आपल्यासोबत कोण कसं वागतंय. आणि म्हणजे जी मारहाण होते त्याच्याबद्दल काही नाही, आणि असं पागल वगैरे, पण मारहाण होते त्याबद्दल सुद्धा प्रॉक्टरल इन्क्वायरी होतात, IC केसेस होतात. त्यामुळे स्वतंत्र विश्व आहे. हो, आम्ही रिपब्लिक ऑफ JNU म्हणतो. रिपब्लिक म्हणताय ते महत्वाचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे. तर म्हणजे JNUचं कॉन्स्टिट्यूशन ही आहे आणि JNUSUचे इलेक्शन सुद्धा त्या कॉन्स्टिट्यूशनला धरून होतात. सो इट्स अ रिपब्लिक ऑफ JNU. म्हणजे असं ते सार्कॅस्टिकली त्याला म्हटलं जातं की JNU मध्ये ज्या गोष्टी होतात त्या अतिशय वेगळ्या असतात. आता मी एक म्हणजे शेवटाकडे येतोय मुलाखतीच्या, की महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला, स्वागतार्ह निर्णय, की मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून JNU मध्ये शिकवली जावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्ययन केंद्र तिकडे केलं जावं. पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने, म्हणजे JNU मधला आपला टक्का, मराठी टक्का, महाराष्ट्राचा टक्का वाढावा. कारण आतापर्यंत जेव्हा सगळे तुम्ही कन्हैया कुमार वगैरे म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेश, बिहार मधले तर खूप जास्त विद्यार्थी त्यातल्या त्यात दिसतात, तर त्याच्या तुलनेत महाराष्ट्राची संख्या वाढावी आणि त्या JNUच्या मार्गाने IFS किंवा पत्रकार, चांगले राजकीय नेते व्हावे, याच्यासाठी सरकारकडनं काय करणं किंवा विद्यापीठांच्या म्हणजे काय करणं अपेक्षित आहे आणखीन? सगळ्यात आधी म्हणजे विद्यार्थी यावेत म्हणून एक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. कारण JNU ही एकच सेंट्रल युनिव्हर्सिटी नाहीये, भारतात अनेक सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि सगळीकडेच मराठी विद्यार्थ्यांचा टक्का फार कमी आहे. तर एक तर ह्युमॅनिटीजकडे मुलांचा कल वाढला पाहिजे, की जे आपल्याकडे आहे डॉक्टर किंवा इंजिनियर इज द बेसिक डिग्री, त्यानंतर तुम्हाला जे व्हायचंय ते व्हा, पण तुम्हाला इंजिनिअरिंग केलंच पाहिजे. तर हा विचार कुठेतरी बदलला पाहिजे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी CUET PG असू दे किंवा PhD साठी नेट
ची एक्झाम असू दे, ह्यासाठी तुम्ही फ्री कोर्सेस सुरू करा. पुणे विद्यापीठ असू दे, मुंबई विद्यापीठ असू दे, ह्यातल्या टीचर्सनी एकत्र येऊन काही इनिशिएटिव्ह सुरू केले तर अनेक गोष्टी बदलू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे त्या विषयांमध्ये की राजकारण काय आहे. कारण आपल्या घरात आहे ना, महाराष्ट्रात एक नोशन खूप कॉमन आहे, राजकारण म्हटलं की नाही आपण लांब राहूया, 4 हात दूर, 4 हात लांब, आपलं सभ्य लोकांचं काम ते काम नाही, किंवा आपण काही बदलू शकत नाही आणि वरती बसलेले सगळे भ्रष्ट असतात. ह्या विचारांमधून आपण जर बाहेर आलो ना तरच कोणतरी चांगला राजकीय नेता समोर येऊ शकतो. आणि त्यासाठी आत्तापासूनच मुलांना तुम्ही जर त्याला आवडत असेल, विषयात इंटरेस्ट असेल, तर इतिहास वाचला पाहिजे मुलांनी, राजकारण कळलं पाहिजे मुलांना, सोशियोलॉजी काय असतं, नागरिक शास्त्राचा जो गाभा आहे तो त्यांचा पक्का झाला पाहिजे. तुम्ही सायन्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज सगळ्या जे असतात किंवा जे A² + B² ते गणिताचे फॉर्म्युलाज असतात ते मुलांकडून एकदम घोकमपट्टीने पाठ करून घेता. पण तुम्ही बेसिक फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, ह्या मुलांकडून पाठ करून घेत नाही. म्हणजे कुठेतरी तुम्ही एक चांगला नागरिकही घडवत नाहीत मुलांना. तर ही जी गॅप आहे ना ही बदलली पाहिजे. मला हसायला येतं कारण मला असं वाटतं की त्या भाषणाचा प्रभाव आता म्हणजे त्याच्यातनं एक नेता होण्याकडे तुझा नाही प्लीज. पण हे भाषण जे झालं आणि व्हायरल झालं त्याच्यानंतर काही आयुष्यात फरक जाणवतोय तुला? फरक हो, म्हणजे लोक ओळखतायत, तो फरक आहे. चांगला आहे का वाईट आहे? लोक ओळखतात चांगलं आहे, म्हणजे चांगल्यासाठी लोक ओळखतात. उगाचच काहीतरी व्हायरल झालंय म्हणून लोक नाही ओळखत, तर तो फरक आहे. आणि मी कमेंट्सही वाचतेय लोकांच्या, म्हणजे अनेक व्हिडिओज मला वगैरे असं अशा बऱ्याच कमेंट येतात माझे. आणि माझे आई बाबा पण त्या कमेंट्स वाचून एकदम सगळे नातेवाईक आणि सगळे असे फोन करून अरे आम्हाला या ग्रुपवरती तो व्हिडिओ मिळाला. सो हे सगळं भारावून टाकणारं आहे. म्हणजे इतका सपोर्ट मी JNU मधून सपोर्ट विद्यार्थी परिषदेचा असेल हे तर माहितीच होतं, पण देशभरातून इतका सपोर्ट मिळेल किंवा एवढ्या लोकांना धक्का बसला की JNU मध्ये असंही होऊ शकतं, हा लोकांना धक्का बसला. हो, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणीतरी म्हणजे अख्ख्या देशातून आपल्या मागे उभे आहेत लोक. पण आता लोक उभे आहेत तर तूही विचार करायला पाहिजेस की तू मागच्या वेळेला मी इंटरव्ह्यू दिला होतास तेव्हा तू मला म्हणालास की आता JNU मध्ये इलेक्शन लढायचा विचार. तू लढलेली आहेस इलेक्शन, आता जिंकायचंय. आता बघू. आता काही प्लॅन्स, आता आणि JNU मधल्या निवडणुका नाही जिंकल्या तर मग बाहेरच्या निवडणुका बघू आपण. तो मोठा खरं नागरिकशास्त्र तिकडे आहे ना, खरं नागरिकशास्त्र तिथे आहे, खरंच आहे. आणि प्रश्न तर तो फार मोठा आहे. त्यामुळे आता सध्या माझं PhD सबमिशन सेंट्रल एशियात जायचंय, ती माझी ट्रिप पूर्ण करायची आणि माझं थिसिस सबमिट करायचंय. सो ह्या वर्षाचे प्लॅन्स हेच आहेत. शांभवी मुंबईला हल्ली किती 2-3 दिवस येते आणि त्याच्यात असं तिला सापडणं ती अवघड असते. तिच्या घरच्यांची पण हीच तक्रार आहे. पण या निमित्तानं ती आज ठाण्याला आली होती आणि सापडली आणि तिची इथे बसून मुलाखत घेण्याची जी काही मजा आहे ती काही वेगळी आहे. कारण आतापर्यंत जे काही आमची मुलाखत वगैरे घेतली होती ती ऑनलाईन होती. पण मला खरंच वाटतं की या निमित्ताने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे त्यांच्याकडे बऱ्याच जणांचा एक असा समज असतो की हे सगळं बंद करून टाकलं पाहिजे, म्हणजे हाही समज योग्य नाही. आणि दुसरीकडे त्याच्यामध्ये मराठी माणसं, महाराष्ट्रातले लोक अधिकाधिक संख्येने कसे जातील आणि त्याच्यात आपला जो विचार आहे तो आणखीन कशा प्रकारे रुजेल याचाही विचार करणं आवश्यक आहे. पण दुसरीकडे हेही वास्तव समजणं आवश्यक आहे की शेवटी विद्यापीठातल्या वेगवेगळ्या चळवळी, संघटना, त्यांच्यातली युद्ध, त्यांच्यातले अजेंडा, हे सगळं हा एक बाहेरच्या जगापासून म्हणजे तो बाहेरच्या जगाला जोडणारा एक दुवा आहे. पण कधी कधी तो एक बुडबुडा असल्यासारखं की त्या जगापेक्षा वेगळं हे आहे. पण या निमित्ताने म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे की शांभवी मुंबईतनं JNUला गेली आणि JNU मध्ये तिकडचं जीवन कसं असतं, आंदोलनं कसे असतात, निवडणुका कशा असतात आणि या निवडणुकात आपले विषय, महाराष्ट्राचे विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय तिथे घेऊन जाणं हे सगळं तिने केलं. त्याच्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि आता लोकांपर्यंत जी लोकांच्या मनात उत्सुकता आहे JNU बद्दल ती अधिक, त्याला म्हणतात नुसतं आंदोलन न करता अधिक व्हिडिओच्या माध्यमातनं, व्लॉगच्या माध्यमातनं, कुठल्याही माध्यमातनं नक्की ते केलं तर अधिक लोकांना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता हे तुझ्या हातात आहे. नक्की
मी येत राहीन किंवा मी स्वतःचे ब्लॉग शूट करून तुला पाठवेन. तर किंवा तुझ्या चॅनलवर टाक, काही हे नाही. ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे आता तू मला माझ्याकडून प्रत्येक गोष्ट, आधी दादा मला म्हणाला होता की PhD साठी JNU मध्ये ट्राय कर, इंटरनॅशनल रिलेशन्स तिथे जाऊन कर, ते मी केलं. मग मागच्या वेळेला मला म्हणाला इलेक्शन लढव, मग ते मी लढवले. आता चॅनल काढ, अजून काय महाराष्ट्रात आता मग निवडणूक लढव, महाराष्ट्रात आता ह्या सगळ्या गोष्टी. सो म्हणजे आता मी ह्या व्हिडिओ मध्ये म्हणू शकते की करता करविता दादा. वा वा वा, ठीक आहे. या एकमेकांची स्तुती करण्याच्या याच्यावर आज आपण इथे थांबूया. पण बरं वाटलं तू इथे आलीस, आणि मला अपेक्षा आहे की भविष्यात आणखीन बरेच व्हिडिओ तू माझ्या चॅनलसाठी करशील आणि स्वतःचंही चॅनल काढशील आणि तेही ते वाढवशील. नक्की नक्की. आय विल प्लॅन इट फॉर शुअर. पण आता सध्या PhD सबमिशन ते सगळ्यात महत्वाचं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो. हा खूप अनौपचारिक असा हा व्हिडिओ केला, कारण आम्ही दोघं एकमेकांना बरीच वर्ष ओळखतो आणि मला पुन्हा नुसती एक मुलाखतीसाठी मुलाखत घ्यायची नव्हती. पण हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी मला खात्री आहे, आणि आपल्या प्रतिक्रियातनं एनकरेज होऊन शांभवी आणखीन बरेच व्हिडिओ करेल अशी मला खात्री आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48. येस.